म्हणून त्रिवेणी संगम ह्या पॉईंटला नाव आहे, जे की भामा, भीमा आणि इंद्रायणी. तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, ते दर्शन घ्यायला. आणि इथं कवी कालसेंची समाधी, एक महादेवाचं मंदिर आहे, जे की महाराजांच्या काळातलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जवळपास 7 वाजलेले आहे आणि आता पण निघलेलो आहे तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, ते दर्शन घ्यायला. आमच्या लोकेशन पासून साधारण तुळापूर 24 किलोमीटर अंतर आहे. पहिला जायला लागतं आपल्याला मुशीतून आपल्याला आळंदीला जायला लागतं. आळंदीवर आपण तसं थोडं सरळ सोळू नंतर थोडं पुढे गेलं की लागतं तुळापूर गाव. या तुळापूर गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, आपण त्याचा ब्लॉग सुद्धा टाकलेला आहे. जर कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा. आता मी मुशी मध्ये पोहोचलेलो आहे. हा आपला पुणे नाशिक हायवे. हा युजली ना इथपर्यंत यायला पण लय वेळ लागतो, पण आता सकाळी जवळपास 7:20 आलेलो आहे. तर 7:20 आलेले, त्याच्यामुळे सकाळची ट्रॅफिक पण नाही एवढी. पुणे पोहोचलोय सोळ गावात. इथून थोडं पुढे गेलं ना, एक 6 किलोमीटर अंतरावर तुळापूर लागते. चहा घेऊ बघतो एक. आता मी येऊन पोहोचलेलो आहे बराबर तुळापूर या गावात. आणि तुळापूर या गावात आलं ना, इथं महाराजांची समाधी आहे. जस्ट रोडच्या कडेलाच इथं पार्किंग आहे, ते बघू शकता. पार्किंग पण बरीच मोठी आहे. सकाळच्या आता साधारण वाजलेले 8 आणि आता गर्दी कोणच नाही, एकटाच आहे. सकाळच्या 8 वाजलेले आहे आणि आता कोणच नाही इथं गेटवर. तसं बघितलं तर पार्किंगच्या वगैरे पैसे घेतात का इथं, चार्जेस लिहिलेले, पण दुकान नाही आहे. आणि आपली गाडी पण ती पार्किंगमध्येच आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इथं असं पूर्ण कंपाऊंडिंग केलेलं आहे. वरून ग्रिल ठेवलेली आहे, वर हार वगैरे घालण्यासाठी. आणि अशी एकदम व्यवस्थित साफसफाई वगैरे. आणि चारी बाजूनी वॉल आहे याला, आणि आजूबाजूला झाडं लावण्यात आलेली. बराच मोठा परिसर आहे हे समाधी स्थळाचा. परंतु आता हे गेट आहे ना, बंद करून ठेवता येते. आता कदाचित ज्यावेळेस खरं काही फंक्शन असेल ना, तर काय त्याच्या वेळेस उघडता येते. ओके, एकदम प्रॉपर एकदम व्यवस्थित समाधी स्थळ आहे. या साईडला महाराजांचा पुतळा पण आहे आणि या साईडला एक. आणि इथं कवी कालसेंची समाधी. कवी कलश आहे ना, छत्रपती संभाजी महाराजांचे एक सहाय्यक होते. छत्रपती संभाजी राजांसमवेत त्यांचा या ठिकाणी औरंगजेबांनी शिरच्छेद केला. तर या ठिकाणी त्यांची समाधी आहे. आणि या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे, जे की महाराजांच्या काळातलं आहे.
साईडला असं मंदिराचा परिसर आहे आणि हे आत महादेवाची पिंड आहे. हे मंदिर आता एकदम चांगल्या अवस्थेत आहे. चारी बाजूला याला वॉल वगैरे आत मंदिराच्या आता जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे वाटतं. एकदम चांगल्या अवस्थेत आहे आत्ता. या साईडला जाण्यासाठी गेट खाली नदी पात्रात पण तो बंद करण्यात आलेला आहे. इथूनच बाहेर निघू आपण आणि पुढे कॅन्टीन सुद्धा आहे. इथं महाराजांचा पुतळा आहे. तिथून सरळच खाली गेलं ना असा त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा इथं एक असा जॉईंट होतं ते, म्हणून त्रिवेणी संगम इथं ह्या पॉईंटला नाव आहे, जे की भामा, भीमा आणि इंद्रायणी. या साईडला 3 नद्यांचा संगम आहे म्हणून त्रिवेणी संगम पाडलं नाव आहे. एक जी ती भीमाशंकरवरून भामासखेडचं धरण तिथून आणि इंद्रायणी लोणावळ्यातून येते. मग ते उगम आहे तिथं आणि इथं जॉईंट होतं म्हणून त्रिवेणी संगम या. आणि या साईडला दादा होते, सकाळच्या वारी चालते. हे मीच होते, बाकी कोण नाही अजून. आता 8:30 9 वाजलेले आत्ता, अजून कोण नाही. हळूहळू जरा लोक येत असतील जरा. तो सकाळचं भारी वाटतं इथं, शांत वातावरण एकदम. इथं ॲटलिस्ट नदी तरी इथं साफ आहे बरं का, म्हणजे पाणी एकदम चांगलं आहे. पण जसं मागत असेल ना तसं पाणी इथं उथळ झालेलं आहे. आता नदी एवढं क्लीन राहिली नाही तशी इथं, पण एवढं पण नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. साईडला एक मंदिर आहे, पण कशाचं आहे काय माहिती. आणि त्या साईडला जाता येतं का नाही कदाचित काय माहिती. ते घोडी पण दिसते. जर का तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, पलीकडे जाता येतं का नाही. काही आता कोणच नाही आहे या ठिकाणी. आलं ना खरंच असे ना ऊर्जा आहे ना असे फील होती. म्हणून मी आज एकदम लो होतो काल. म्हणून आज उद्या सकाळ सकाळ लवकर आपण छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घ्यायला जाऊ तुळापूरला. खरं तर आम्ही 2 जण अजून येणार होतो, पण ते झोपले. मग मी निघालो 7 वाजता सकाळी आणि काय तर 8 वाजता पोहोचलो. 1 तासात तर पोहोचते. लय लांब ना आमच्या इथून, एक 27-28 किलोमीटर फक्त. रोड पण चांगला आहे. लवकर आलो मग. चालतं, आजचा ब्लॉग आपण तिथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटून आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.